तर नवीन एका व्हिडिओमध्ये सर्वांचे स्वागत आहे। तर आज आहे दसरा। तर सकाळी सकाळी पहिले फूल हार बनवायचे चालू होते, मग दरवाजाला वगैरे माळी लावायच्या होत्या। त्यानंतर सर्व माळी वगैरे बनवून घेतल्या, लावून घेतल्या। त्यानंतर त्यांनी त्यांच्या सर्व कामाची सामाने आणून धुवून व्यवस्थित धुवून त्यांची पूजा वगैरे केलेली होती। देवपूजा वगैरे सर्व झालेलं होतं, देव वगैरे धुवून घेतलेले होते, सर्व काही आवरून घेतलेलं होतं। आणि आज आम्हाला जेवायला वहिनींनी बोलवलेलं होतं, त्यामुळे मी घरी फक्त प्रसाद म्हणून खीर बनवलेला होता आणि खिरीचाच प्रसाद दिला मी, देवाला ठेवला वगैरे सर्व काही। आणि त्यानंतर पूजा वगैरे सर्व करून घेतली। त्यानंतर मी संध्याकाळी त्यांनी साईटवर जाऊन सुद्धा त्यांनी पूजा वगैरे केली। आणि त्यानंतर आम्ही संध्याकाळी गेलो जत्रेला। जत्रेमध्ये वरतून आम्ही आकाश पाळण्यात बसलेलो होतो, आकाश पाळण्यामधून मी व्हिडिओ घेतलेला। इतका सुंदर दिसत होता, म्हणजे इतके वेगवेगळे पाळणे वगैरे आलेले होते, तुम्ही बघू शकता, छोटे मोठे व्यवस्थित असे, आणि लहान मुलांचे वेगळे, मोठ्या माणसांचे वेगळे, इतकी सुंदर सुंदर पाळणे होते। तर खूप मजा आली जत्रेत जाऊन। जत्रेत काही जास्त असं घेतलं नाही, घेण्यासारखं काही वाटलं नाही, पण मग थोडे छोटे मोठे असे क्लिप्स वगैरे घेतलेले आहे, हेअर क्लिप्स वगैरे घेतले होते। वरतून इतका सुंदर व्ह्यू असा दिसत होता, पूर्ण रंगीबिरंगी आणि सुंदर लाईटिंग वगैरे खूप भारी दिसत होतं। आणि प्रथमेशला घेऊन बसलेलो होतो, प्रथमेश इतका घाबरत होता, पण तरी तो बसला हिंमत करून आणि त्यांनी पूर्ण राईड पूर्ण केली। तर खूप भारी वाटलं पाळण्यात बसून। त्यानंतर सर्व इतकं सुंदर दिसत होतं। त्यानंतर मग पूर्ण जत्रा वगैरे फिरलो आम्ही, काही खाल्लेलं वगैरे नाही जत्रेत। मग घरी आलो, त्यानंतर हे छोट्या मोठ्या वस्तू आणलेल्या होत्या आम्ही, जसे काही छोटे छोटे हेअर क्लिप्स वगैरे 10-10 रुपयाला भेटत होते ते, आणि स्वस्त पण होते आणि तर आमचा दसरा खूप छान सेलिब्रेट झाला आणि जत्रेत वगैरे जाऊन खूप मजा आली। तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करत चला। तर असे नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत जाईल। आजचा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार आणि धन्यवाद सर्वांना।